बोला राधे राधे। राधे राधे। लखनलालजी जेव्हा कधीही प्रभू श्रीरामजींनी जिथे जिथे लीला केली, प्रभू श्रीरामजी जिथे जिथे गेले, प्रत्येक लीलांमध्ये लखनलालजींचा सहयोग होता। प्रभू श्रीरामजींची साथ होती। प्रभू श्रीरामजींना लखनलालजींची साथ होती। आता खरं पाहिलं तर तत्वाच्या दृष्टीने लखनलालजींना प्रभू श्रीरामजींची साथ होती, आणि तसं पाहिलं तर लीला पृथ्वीवर लीला करताना लखनलालजी प्रभू श्रीरामजींच्या बरोबर होते, साथ कधी सोडली नाही। बऱ्याच जणांना वाटतं की प्रभू लखनलालजी क्रोधिष्ठ आहेत, परंतु हे चुकीचे विचार आहेत। कारण काम, क्रोध, लोभ हे दुर्गुण आहेत आणि प्रभू श्रीरामजींच्या भक्तीमध्ये ते बाधक आहे। तर आपण असं समजू शकत नाही की लखनलालजी क्रोधिष्ठ आहे। जर ते क्रोधिष्ठ असते तर प्रभू श्रीरामजींची साथ कशी त्यांना मिळाली असती? तर एक विचार केला पाहिजे की प्रेम आणि क्रोध, आता लखनलालजी प्रभू श्रीरामजींवर किती प्रेम करतात यातूनच दिसतं की त्यांनी कधी साथ सोडली नाही, इतकं प्रेम करतात ते। पण एक लक्षात येत नाही आपल्या की क्रोध आणि प्रेम एक साथ कसं राहू शकेल? काहीतरी एकच राहायला पाहिजे, क्रोध नाही तर प्रेम। तर एकाच वेळी एक साथ हे राहू शकत नाही। एकाच वेळी एक काहीतरी असू शकेल, एक तर प्रेम असू शकेल, नाहीतर क्रोध असू शकेल। तर लखनलालजी प्रेमही करतात, क्रोधही करतात, हे कसं काय? नक्की काय आहे? तर इथे प्रभू श्रीरामजी ज्ञानचे स्वरूप आहे, सीता माता भक्तीचे स्वरूप आहे, आणि लक्ष्मणजी वैराग्याचा मूर्तिमान स्वरूप आहे लखनलालजी। तर वैराग्य म्हणजे काय की ज्याला विषयांच्या प्रती आसक्त नाही, त्यांना विषयांची कुठलीही आसक्ती नाही, ते वैराग्य, ते विरक्त आहे लक्ष्मणजी। पण जनकपूरमध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक कामना जागृत झाली। आता इथे प्रश्न पडतो की लक्ष्मणजी विरक्त आहे, तर विरक्त आणि कामना हे एक साथ कसे का असेल? जसं मी मगाशी म्हणाले की प्रेम आणि क्रोध हे एक साथ राहू शकत नाही, एक तर प्रेम असेल नाही तर क्रोध असेल। तर इथं विरक्त पण आहे, कामना पण आहे। आता कामना असो क्रोध असो हे दोन्ही दुर्गुण आहे, मग हे एकत्र कसे काय? हे लखनलालजी हे वेगळीच लीला आहे की दोन्ही लखनलालजींमध्ये दिसते। विरक्त सुद्धा दिसत आहेत, कामना केलेली पण दिसते, प्रेम पण आहे आणि क्रोध सुद्धा आहे। नक्की काय आहे? लखनलालजींचं नेमकं स्वरूप कसं आहे? कारण एकाच वेळी एकच काहीतरी राहू शकेल। बघा, आपण जेव्हा नावेत सगळेजण बसलेले आहेत, पण दोन नावेमध्ये कधी बसलो का आपण एकाच वेळेस? दोन नावेत बसायचा प्रयत्न केला तर मध्येच पडेल। ठीक आहे, ते पण जाऊ द्या। एका नावेत बसल्यानंतर चार नावडी असेल, पुढे मागे आणि दोन्ही बाजूला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, चारही बाजूला नावडी। आपण मधोमध बसलोय, चारही बाजूनी ते नाव चालवत आहेत। आपण पोहोचू कुठे? जीवात्मा पोहोचणार कुठे? कुठंच नाही। करेक्ट, बरोबर बोलता। जिथं असेल तिथेच थांबणार, कारण चारही बाजूनी ओढलं जातं। नावाडी जर चारही बाजूनी आहे, चारही बाजूनी ते नाव चालवत आहेत, तर ती व्यक्ती जिथे असेल तिथेच थांबेल। त्याचप्रमाणे या देहाचे जे इंद्रिय आहे, 10 इंद्रिय आहेत आणि हे 10 दिशांना ओढत आहेत, मग हा जीवात्मा जाईल कुठे? ज्याच्या बरोबर मन आहे ते इंद्रिय प्रबल होते। जसं की आता तुम्ही इथं श्रवण करताय, आता तुम्ही श्रवण करताय तर तुमचं मन कानाबरोबर आहे, म्हणून तुम्ही व्यवस्थित श्रवण करू शकता। परंतु मन जर रसनामध्ये गेले आणि विचार केला की कथा श्रवण झाल्यानंतर काय प्रसाद मिळेल, भगवंतांना काय नैवेद्य दाखवला असेल, काय आता मस्त प्रसाद मिळणार आहे, असं तुमचं मन जर रसनामध्ये गेले, तर आता मी काय सांगते हे श्रवण तिथं तुम्ही उपस्थित असून तुम्हाला कळणार नाही मी काय बोलते, कारण का कानाबरोबर मन नाहीये। त्याचप्रमाणे आपले 10 इंद्रिय जे आहे 10 दिशेला आपल्याला ओढतात, पण जिथं आपलं मन आहे, ज्या इंद्रियांबरोबर मन आहे ते इंद्रिय प्रबल होते।
इथे लक्ष्मणजींचं जे प्रेम आहे, आता क्रोधही आहे, जसं इच्छा ही मनाची असते, मनामध्ये इच्छा निर्माण होते, संकल्प विकल्प हे सुद्धा मनामध्ये निर्माण होते, आसक्ती मनामध्ये निर्माण होते आणि प्रेमही मनच करते, हे सगळं मन करते. पण एकाच वेळी कसं काय हे होऊ शकतं की एकाच वेळी आसक्ती निर्माण झाली, एकाच वेळी क्रोध निर्माण झाला, एकाच वेळी प्रेम निर्माण झाले, हे कसं शक्य आहे? तर त्याचप्रमाणे मनामध्ये विरक्ती आणि आसक्ती ही एकाच वेळेस कशी काय होऊ शकेल? एका वेळेस तर एकच असू शकेल. अयोध्यासारखे बघा, जेव्हा अयोध्यासारखे शासन, ऐश्वर्य, संपत्ती या एवढं मोठं असताना सुद्धा प्रभू श्रीरामजी जेव्हा वनवासात जायला निघाले, लक्ष्मणजी त्यांच्याबरोबर जायला निघाले, तेव्हा लखनलालजींनी जरा सुद्धा मागे वळून पाहिले नाही की एवढं मोठा अयोध्या आहे, अयोध्याचे संपत्ती ऐश्वर्याला त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आणि आज ते लखनलालजी जनकपूर पाहण्याची लालसा करतायत. त्यांच्या मनामध्ये जनकपूर पाहण्याची कामना निर्माण झाली, जनकपूर पाहण्याची लालसा निर्माण झाली. आता प्रश्न पडतो, हे कसं काय होऊ शकतं? पण एक लक्षात घेतले पाहिजे की लखनलालजींचे क्रोध असो, आसक्ती असो, प्रेम असो, विरक्त असो, जी काही लीला केली ती प्रभू श्रीरामजींच्या प्रेमा खातीर, म्हणजे काय, प्रत्येक कर्म लखनलालजीने केले रामजींच्या प्रेमाने ते जोडले गेलेत. जे काय कर्म केले लखनलालजींनी प्रभू श्रीरामजींसाठी केलेत, मग ते क्रोध असो किंवा आसक्त असो. आता प्रश्न हा पडतो की जनकपूर पाहण्याची लालसा जी निर्माण झाली, ह्यामध्ये प्रभू श्रीरामजींसाठी कशाला, कसं काय हे शक्य आहे? मानसमध्ये वर्णन आहे की लखनलालजींना वाटले की प्रभू श्रीरामजी जेव्हा जनकपूरमध्ये आले तेव्हा एकच रात्र होऊन गेली होती. एक रात्र होऊन गेली तरी देखील जनकपूरवासी प्रभू श्रीरामजींच्या दर्शनाला आले नाही. फक्त कोण आलं? जनक राजा जनकजी येऊन दर्शन घेऊन गेले. एक रात्र होऊन गेली तरी जनकपूरवासी आले नाही. लखनलालजींना वाटले की सर्वांना दर्शनाचा लाभ प्राप्त व्हावा, म्हणून त्यांच्या मनात एक आसक्ती निर्माण झाली. कुठली? जनकपूर पाहण्याची नुसती मनात निर्माण झाली. पण लखनलालजींना दुनिया पाहिजे नाहीये का जनकपूर पाहिजे नाही, कारण 14 वर्ष वनवासात जाताना त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही अयोध्याकडे. तर जनकपूर काय पाहणार आहे? जिथे प्रभू श्रीराम जे आहे त्यांना पाहिल्यावर काय पाहण्याची लालसा निर्माण होईल? भगवंत समोर असल्यावर काय पाहायची इच्छा होईल? सूरदासजी नेत्रहीन होते आणि जेव्हा भगवंतांनी, श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना दृष्टी दिली, तर सूरदासजीने जेव्हा भगवंतांना पाहिले तेव्हा त्यांनी एक मागितले, म्हणाले की हे प्रभू मला 1000 नेत्र द्या. भगवंत म्हणाले, काय 1000 नेत्र कशासाठी? तेव्हा म्हणाले, प्रभू जर तुमच्या मुखाकडे पाहिले तर चरण दिसत नाही, चरणाकडे पाहिले तर मुख दिसत नाही, त्यामुळे मला 1000 नेत्र द्या. भगवंत म्हणाले, कसं शक्य आहे? मग सूरदासजी म्हणाले, प्रभू द्यायचंच असेल तर मला पुन्हा नेत्रहीन करा. भगवंत म्हणाले, का? तेव्हा सूरदासजी म्हणाले, प्रभू आपल्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाल्यावर मला पुन्हा हे संसार पाहायचा नाही, मला हे संसार पाहायचा नाही, म्हणून मला पुन्हा नेत्रहीन करा. आणि अशा सूरदासजी बोलले. तर इथे तर लक्ष्मण बरोबर कोण आहे? प्रभू श्रीरामजी आहेत. साक्षात प्रभू श्रीरामजी जर असेल तर लक्ष्मणजींना जनकपूर पाहण्याची लालसा निर्माण होणार आहे का? पण का निर्माण झाली? का? तर जनकपूर वासियांना प्रभू श्रीरामजींच्या दर्शनाचा लाभ प्राप्त व्हावा, म्हणून त्यांच्या मनात ही इच्छा जागृत झाली. म्हणजे काय? जी इच्छा जागृत झाली ती दुसऱ्याच्या कल्याणासाठी झाली, स्वतःसाठी नाही झाली. आपल्याला असं वाटतं इथे काय की लक्ष्मणजी प्रभू श्रीरामजींना एका शब्दाने बोलले नाही की मला जनकपूर पाहिजे, फक्त मनात इच्छा जागृत झाली आहे आणि प्रभू श्रीरामजींनी जाणले की लक्ष्मणला पाहिजे, असं प्रभू श्रीरामजींनी जाणले. आता लक्ष्मणजींच्या मनात इच्छा जागृत झाल्यावर प्रभू श्रीरामजींनी जाणले. आपण इतक्या वेळा प्रभू श्रीरामजींना सांगतो, प्रभू श्रीरामजी ऐकत नाही, असे अनेक भक्त म्हणतील.
लक्ष्मणजींची जी भावना आहे तशी आपली भावना आहे का? लक्ष्मणजींची जी भावना आहे जगत कल्याणासाठी आहे, आपली ती भावना आहे का? लक्ष्मणजींसारखे आपण आहोत का? आपले हृदय शुद्ध आहे का जसं लक्ष्मणजींचे हृदय शुद्ध आहे? आपलं मन अंतकरण शुद्ध नाही आहे. एक मुंगी असते ना, मुंगी पाहिली असेल, तिचे पाय किती छोटे छोटे आहेत, आणि जर तिच्या पायामध्ये घुंगरू बांधला तर तो किती छोटा असेल अजून, आणि त्या घुंगरूचा स्वर किती किती असेल, तो स्वर सुद्धा भगवंतांना ऐकू येतो. मग आपण काय बोलतो ऐकू येणार नाही भगवंतांना? येणार. आपण जे बोलतो सगळं ऐकतात, बोललो नाही तरी ऐकतात. आपल्या मनात काय चाललंय ना हे सगळं भगवंतांना कळतं. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. भगवंत म्हणतात मी सर्वांच्या हृदयात निवास करतो. बोला राधे राधे. राधे राधे. तर असे लखनलालजी दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतः इच्छा करतात आणि ते बोलून स्वतः दाखवत नाही. ते प्रभू श्रीरामजींनी जाणले लखनलालजींचे मनोगत, आणि तेव्हा प्रभू श्रीरामजींनी गुरुदेवांची आज्ञा घेतली की मी लक्ष्मणला काय जनकपूर दाखवून येतो. आता जनकपूर कोण दाखवून येऊ शकतं? ज्यांनी आधी पाहिले. आता वृंदावन तेच दाखवू शकतील ज्यांनी आधी वृंदावन पाहिले, तेच दुसऱ्याला दाखवू शकेल. ज्यांनी वृंदावन पाहिलंच नाही ते म्हणूच शकणार नाही ना मी दाखवतो. आता प्रभू श्रीरामजी येते, प्रभू श्रीरामजींनी पहिल्यांदा जाणार आहे जनकपूरला, आणि ते गुरुदेवांना म्हणतात मी लक्ष्मणला दाखवून येतो. आणि लक्ष्मणजी ही लालसा करतायत जनकल्याणासाठी. असे लक्ष्मणजींना पुन्हा मुद्द्यावर येते. कालचा विषय होता रामगीताचा. विषय कुठला होता? रामगीताचा. आणि ती गीता जसं भगवद्गीता याचा मुख्य श्रोता अर्जुनजी आहेत, त्याप्रमाणे रामगीताचा मुख्य श्रोता जे आहेत लक्ष्मणजी आहेत. श्रोता होणं फार महत्वाचं आहे. हा विषय जो आहे श्रोतावर आहे. आता तर श्रोता व्हायला सती मातेला सुद्धा कथा श्रवण करायला मिळाली नाही. सती मातेने सुद्धा कथा नीट श्रवण केली नाही. आणि भगवंतांची विशेष कृपा लागते. भक्तीचा पाया कुठला आहे? श्रवणम. जोपर्यंत श्रवण नीट करणार नाही तोपर्यंत भक्ती नीट होऊ शकत नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. प्रथम भक्ती कुठली? श्रवणम. जोपर्यंत आपण श्रवण करणार नाही तोपर्यंत भगवंत कळणार नाही, तत्वज्ञान कळणार नाही. आणि श्रवण बघा, जेव्हा अर्जुनजींनी श्रीमद भगवद्गीता श्रवण केली तेव्हा त्यांचा मोह नष्ट झाला. सीता मातेने हनुमानजींकडून जेव्हा प्रभू श्रीरामजींची लीला श्रवण केली तेव्हा तिचा शोक नष्ट झाला. राजा परीक्षितजींनी सुखदेव मुनींकडून जेव्हा श्रीमद भागवत श्रवण केले तेव्हा राजा परीक्षितजींचे भय नष्ट झाले. काय केले या सगळ्यांनी? श्रवण केले. श्रवण व्यवस्थित झालं पाहिजे. जोपर्यंत श्रवण नीट करणार नाही तोपर्यंत आपण भक्ती नीट करू शकणार नाही. श्रवणाची नशा चढली पाहिजे. श्रवणाशिवाय मी राहूच शकत नाही, इतकी नशा की श्रवण भगवंतांची कथा जास्तीत जास्त श्रवण शक्ती वाढवली पाहिजे. तर श्रवण शक्ती वाढवण्याचा प्रयत्न म्हणून उत्तम श्रोता कोण आहे? तर लखनलालजी आहेत. म्हणून त्यांनी रामगीता फक्त लखनलालजींना श्रवण करायला मिळाली. तिथं श्रोता लखनलालजी आहेत. तर इतकंच नाही, मनु आणि शतरूपा 71 चतुर्युग त्यांनी कथा श्रवण केली. 71 चतुर्युग. आणि आता चतुर्युग किती हे मी समुद्र मंथनमध्ये सांगितले. वेळेचा अभाव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की 71 चतुर्युग मनु आणि शतरूपा यांनी कथा श्रवण केली. इतकंच नाही, ऋतुराजा जे होते ना त्यांना भगवंत जेव्हा प्रसन्न झाले ते म्हणाले बोला काय पाहिजे. वरदान जेव्हा देत होते भगवंत तेव्हा पृथूनीच काय सांगितले, राजा पृथू ते म्हणाले मला हजारो कान द्या. हजारो कान द्या. का? तर तुमच्या कथा श्रवणाची जी लालसा आहे ती तृप्तच होत नाहीये. मला हजारो कान द्या. म्हणजे हजारो कान द्या म्हणजे काय? सगळीकडे कान द्या असा अर्थ होतो का? हजारो कान द्या याचा अर्थ असा आहे की हजारो काना एवढे कथा श्रवण करण्याची शक्ती द्या. कथा श्रवण करायला पण एक शक्ती लागते.
काही जणांची 1 तासापर्यंत शक्ती असते, काही जणांची 2 तासापर्यंत असते. तर इथे ते सांगतात 10,000 कान द्या, जेणेकरून म्हणजे 10,000 काना एवढे श्रवण करण्याची शक्ती द्या. आता इथे भगवंतांनी शृंगाराची चर्चा केली आहे. आता शृंगाराची चर्चा ज्यांच्याकडे केली ते 2 जण आहेत आणि दोघंही विरक्त आहे. एकतर लखनलालजी विरक्त आहे आणि वैराग्याची प्रतिमूर्ती हनुमानजी ते दोघंही विरक्त, दोघंही वैरागी. आता 2 शृंगाराची चर्चा म्हणजे एक संयोगाची चर्चा, एक वियोगाची चर्चा. संयोगाची चर्चा लखनलालजींबरोबर केली आणि वियोगाची चर्चा हनुमानजींबरोबर केली. आता लखनलालजींबरोबर कुठली चर्चा केली तर जेव्हा प्रभू श्रीरामजी पुष्पवाटिकामध्ये आले तेव्हा भगवती सीता माता असंख्य सखींबरोबर ती त्या पुष्पवाटिकामध्ये तिने प्रवेश केला आणि तेव्हा तिचे जे शृंगार होते ना सीता मातेचे, त्या शृंगाराची स्वर होऊ लागले. कंकण, नुपूर, करधनी याचे स्वर होऊ लागले आणि त्याची ध्वनी प्रभू श्रीरामजींनी ऐकली. तेव्हा इथे मानसकार म्हणतात की प्रभू श्रीरामजींचे मन कोणीतरी जिंकले. प्रभू श्रीरामजींनी जेव्हा ध्वनी ऐकली तेव्हा ते लखनलालजींना म्हणाले, लक्ष्मण जरा इकडे. लक्ष्मणजी आले. लक्ष्मणजींना प्रभू श्रीरामजी म्हणतात की लक्ष्मण मला कामदेवाने जिंकले. लक्ष्मणजी म्हणाले, प्रभू तुम्ही हे काय बोलता? ज्यांच्या नावाने कामदेव पळून जातात आणि साक्षात प्रभू श्रीरामजी साक्षात समोर असताना कामदेव तुम्हाला कसे काय जिंकू शकतात? तेव्हा भगवंत, आता इथे प्रश्न पडतोय की भगवंत असे का म्हणाले? कारण जे राम नाम घेतात त्यांना कामना कधीच मनात येत नाही. ज्यांच्या मनात राम आहे त्यांच्या मनात काम कधी असू शकत नाही. आणि इथे ते साक्षात रामजी आहेत आणि ते म्हणतात मला कामदेवाने जिंकले. इतकंच नाही की इथे ते कामदेवाने जगत पिताला जिंकले, इथे ते भगवती जी सीता माता आहे तिच्याविषयी जे मनामध्ये भावना निर्माण होत आहेत, प्रभू श्रीरामजींच्या मनामध्ये जे भावना निर्माण होत आहेत ते सगळे लखनलालजींकडे ते व्यक्त करत आहेत, सगळं लखनलालजींना सांगतायत. आता ही जे आता बघा ह्याच्यामध्ये काय, लक्ष्मणजी वैरागी आहे, त्यांना कुठल्याही विषयांची आसक्ती नाही आणि भगवंत जे मनामध्ये भावना निर्माण झाली लक्ष्मणजींना सांगतायत. आता ही भावना संसारी भावना नाही आहे. आता कामदेवाने भगवंतांना जिंकले. आता ज्यांच्या नामाने कामदेव पळून जातात असे कामदेवाने भगवंतांना कसे काय जिंकू शकतात? प्रश्न आहे. फक्त सीता मातेचे जे नुपूर आहे ना त्याच्या ध्वनीने भगवंतांचे मन कामदेवाने जिंकले. कसं तर सीता माता ही भक्ती स्वरूप आहे आणि कामदेवाने काय केले, भक्तीचे चरण पकडले आणि त्या नुपुराचा आवाज केला. आता ज्याने भक्तीचे चरण पकडले ती व्यक्ती भगवंतांचं मन नाही जिंकू शकणार का? इथे कामदेवाने भक्तीचे चरण पकडले आणि त्यामुळे कामदेवाने भगवंतांचे मन जिंकले. तिथे प्रभू श्रीरामजींनी मनामध्ये जे जे भावना निर्माण झाले ना, कोणकोणते भावना निर्माण झाले हे सगळे लखनलालजींना सांगितले. आता ही जी भावना जी आहे ती संसारी भावना नाही आहे. आता लखनलालजी हे वैरागी आहे आणि सीता माता कोण आहे? भक्ती स्वरूप आहे. प्रभू श्रीरामजी ज्ञान स्वरूप आहे. हे ज्ञान आणि भक्तीचा जो परस्पर मिलनाची जी चर्चा आहे ते एक वैरागीच जाणू शकतो, आपण नाही जाणू शकत. बोला राधे राधे. राधे राधे. आता ही संयोगाची चर्चा जी आहे ते प्रभू श्रीरामजींनी लखनलालजींबरोबर केली. आता वियोगाची चर्चा जी आहे ते आता हनुमानजींची करतायत. आता जेव्हा सगळे वानर सीता मातेचा शोध घेण्यासाठी जेव्हा निघाले त्यापूर्वी सगळे वानर प्रभू श्रीरामजींना प्रणाम करत होते आणि तेव्हा हनुमानजी मागे होते. सगळ्यांना प्रणाम करू दिला आधी. जे शुद्ध भक्त आहेत ना ते जास्त प्रदर्शन करत नाही, ते सहसा लांबच असतात, म्हणून ते दर्शनीय आहे आणि म्हणून ते वंदनीय सुद्धा आहे. इथे सगळ्यांनी प्रणाम केला. सगळ्यात लांब हनुमानजी आहे, सगळ्यांच्या मागे हनुमानजी आहे. जे सगळ्यात मागे असतात ना तिथे पहिले लक्ष जातं.
प्रभू श्रीरामजींचे लक्ष तिथे होते, हनुमानजी लांब उभे. सगळ्यांनी प्रणाम केला. हनुमानजी आले आणि प्रभू श्रीरामजींनी मुद्रिका दिली हातात. आता प्रभू श्रीरामजींना माहिती आहे की एवढे सगळे वानर निघालेत सीता मातेचा शोध घेण्यासाठी. सीता मातेचा शोध हनुमानजीच लावणार हे भगवंतांना खात्री होती, म्हणून मुद्रिका भगवंतांनी हनुमानजींकडे दिली, बाकी कोणाकडे दिली नाही. हनुमानजींनी जेव्हा प्रणाम केला, 2 गोष्टी प्रभू श्रीरामजींनी सांगितले हनुमानजींना. काय सांगितले की हनुमान 2 गोष्टी सीतेला सांग. एक म्हणजे माझं सामर्थ्य सांग, माझं पराक्रम सांग, माझं बल सांग, आणि दुसरं म्हणजे माझा विरह सांग. आता हनुमानजी गेले सीता मातेकडे, आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन केले, भगवंतांच्या सामर्थ्याचे वर्णन केले. इतकंच नाही, त्यांनी प्रॅक्टिकल पण करून दाखवले. एवढं मोठं विशाल वृक्ष होते, ते उखडलं, अक्षय कुमारचा वध केला, लंका जाळली, आणि जी अशोक वाटिका होती ती उद्ध्वस्त केली. आता मगाशी पुष्प वाटिकेत जाऊन आलो ना आपण, आता अशोक वाटिकेत आलो. अशोक वाटिका उद्ध्वस्त केली. मग हनुमानजींनी हे दाखवून दिले सीता मातेला की प्रभू श्रीरामजींचे सामर्थ्य सांगितले, आणि प्रॅक्टिकल पण करून दाखवले की प्रभू श्रीरामजींचा दास मध्ये एवढे सामर्थ्य आहे की तो अक्षय कुमारचा वध करू शकतो, लंका जाळून शकतो. तर त्यांचे स्वामींमध्ये किती सामर्थ्य असेल. तर इथे हनुमानजींनी बोला राधे 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 राधे. इथे हनुमानजींनी काय सांगितलं की भगवंतांचं पराक्रम किती आहे, भगवंतांचं सामर्थ्य किती आहे. जे हनुमानजींनी जे केले, हनुमानजी दाखवून देत आहेत की त्यांच्या दासमध्ये एवढं सामर्थ्य आहे, तर माझ्या स्वामीमध्ये किती मोठं सामर्थ्य असेल. हे माता प्रभू श्रीरामजी निश्चितच रावणाचा वध करेल आणि आपल्याला घेऊन येतील. आता एक कार्य झाले, भगवंतांनी सांगितले होते की माझे पराक्रम, माझे सामर्थ्य सांग. आता दुसरं काय सांगितलं होतं की माझा विरह सांग. आता हनुमानजींना प्रश्न पडला. आता हनुमानजींचा विवाह झाला नाही. आता हे 2 असे पात्र आहेत, लखनलालजी, लक्ष्मणजी आणि हनुमानजी, हे दोघेही वैरागी. हनुमानजींचा विवाह झाला नाही, आणि लक्ष्मणजींचा जरी विवाह झाला असला तरी 14 वर्ष त्यांनी एकदाही पत्नीचं स्मरण केले नाही. असे इतके विरक्त लखनलालजी. आणि हनुमानजींनी आता विरह सांगायचा म्हणल्यानंतर हनुमानजींचा विवाह झाला नाही, तर ते विरह कसं सांगणार. त्यांना काय माहिती पत्नीचा विरह काय असतो. आता हनुमानजी विचार करू लागले की प्रभूंचं सामर्थ्य मी सांगितलं, आता विरह कसं सांगू. ते मनोमन प्रार्थना करू लागले, नेत्र बंद केले, प्रभू श्रीरामजींना स्मरण करू लागले. आणि प्रभू श्रीरामजींच्या स्मरणात त्यांच्या नेत्रातून अश्रू येऊ लागले, कंठ दाटून आला. म्हणाले, हे प्रभू, आता हे कार्य मी कसे करू, मी आपला विरह कसं सांगू. आपल्या मनामध्ये जी भावना आहे आपल्या पत्नीच्या विषयी, ते मी सीता मातेला कसं सांगू. आता भगवंताच्या मनात काय काय भावना आहे ते हनुमानजी कसं सांगू शकणार, कारण ते स्वतः विरक्त आहे. आणि प्रभू श्रीरामजींना स्मरण केल्यानंतर प्रभू श्रीरामजींनीच हनुमानजींच्या रूपात विरह गान केले. आणि तेव्हा हनुमानजींनी ते सांगितले. म्हणजे बघा, इथे भगवंतांनी आपल्या शृंगाराची चर्चा हनुमानजींकडे केली आणि लक्ष्मणजींकडे केली. संयोगाची चर्चा लक्ष्मणजींकडे केली, वियोगाची चर्चा हनुमानजींकडे केली. दोघंही विरक्त आहेत. ही जी लीला आहे ना हनुमानजी, प्रभू श्रीरामजींची जी शृंगाराची लीला आहे, संयोगाची आणि वियोगाची जी चर्चा आहे, ही सांसारिक नाहीये. म्हणून ते एक विरक्तच जाणू शकेल, कारण भगवंत ज्ञान रूप आहे आणि सीता माता भक्ती रूप आहे. ज्ञान आणि भक्तीचा जो संयोग आणि वियोग आहे, हे फक्त विरक्त जाणू शकेल, आपण जाणू शकत नाही. बोला राधे राधे. राधे राधे.